उद्धव ठाकरे राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करणार आहेत। जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी राहुल गांधींशी उद्धव ठाकरे हे चर्चा करतील। इंडिया आघाडी आणि विरोधी पक्ष एकत्र मिळून या मुलांच्या आंदोलनाच्या पाठीशी कसे उभे राहू शकतात यासाठी प्रत्येक विरोधी पक्षाने प्रयत्न करावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरती विरोधक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचीच भूमिका मांडली आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। वेदांत, अगदी काही वेळापूर्वी आपण बघितले उद्धव ठाकरे आणि केजरीवाल यांची भेट झाली, आता पत्रकार परिषद देखील झाली आहे। राहुल गांधींशी फोनवरून उद्धव ठाकरे चर्चा करणार असं कळतंय। काय मुद्द्यांवरून चर्चा होऊ शकते आणि फोनवरूनच का, प्रत्यक्ष भेट का नाही? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, एक तासभर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली। ज्या प्रकारे सध्या दिल्लीतलं वातावरण आहे, विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन मागील महिनाभरापासून सुरू आहे, त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि इतर जे पक्ष आहेत विरोधातले त्यांनी सुद्धा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। एकीकडे राहुल गांधी सुद्धा याच मुद्द्यावर आंदोलन करत आहेत, त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा उद्धव ठाकरे करत आहेत आणि या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन या तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर मांडलेली आहे। म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। जी माहिती मिळते त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरे हे फोनवरून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करतील, कारण आजच ते राहुल गांधींची पण भेट घेणार होते। मात्र राहुल गांधी लोकसभेत असल्यामुळे सध्या ही भेट होऊ शकली नाही, त्यामुळे आपण फोनवरून या सगळ्या संदर्भात चर्चा करू आणि पूर्णपणे या तरुणांच्या पाठीशी उभं राहणं किंवा या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं ही एक प्रकारे आता विरोधकांची भूमिका असली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आप सोबत असेल किंवा काँग्रेस सोबत असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असेल, एकत्रित येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। बरं, वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहेत। उद्धव ठाकरे, राहुल गांधी या दोघांनी देखील काल जंतर मंतरवरती जाऊन विद्यार्थ्यांची देखील भेट घेतलेली होती आणि आंदोलन कशा पद्धतीने पुढे नेता येईल, इंडिया आघाडी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे कशी काय या आंदोलकांना त्यांना पाठिंबा देता येईल याविषयी चर्चा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।